गुड मॉर्निंग, शुभप्रभातम. आगमन प्रतीक्षेच्या आमच्या सर्व वाचकांना आजचा दिवस सुखात जाओ. आजचा जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे परफेक्शन, ज्याला आपण मराठीमध्ये परिपूर्णता असं म्हणतो. परमेश्वराने मानवाला निर्माण केलं, ते परिपूर्ण केलं. परमेश्वराने विश्वास निर्माण केली, ती अत्यंत परिपूर्ण केली. परमेश्वराने जगातल्या ज्या ज्या गोष्टी होत्या त्या अत्यंत परिपूर्ण असे केलेल्या आहेत. आणि म्हणूनच मानवाने परिपूर्ण असावं अशी परमेश्वराची इच्छा होती. आणि त्याप्रमाणे मानवाला त्यांनी घडवलं, मानवाला त्यांनी शिकवलं. परंतु मानव त्याप्रमाणे जगला नाही. आपणास माहीत आहे, की भारतामध्ये जे उद्योगपती होते, गोदरेज होते. त्यांनी गोदरेजची फॅक्टरी काढली आणि त्या फॅक्टरीमध्ये त्यांनी स्टोअर वेल, ज्याला आपण गोदरेजचं कपाट म्हणतो, ते कपाट केलं आणि त्यांनी एवढं सुंदर कपाट केलं, की ते कपाट संपूर्ण जगभर प्रसिद्ध झालं आणि संपूर्ण जगभर ते प्रसिद्ध झालं. त्याला मान्यता मिळाली आणि त्याला पुष्कळशा लोकांनी मागितलं. ते काय करायचे, गोदरेज कपाट झाल्यानंतर ते एका गोडाऊनमध्ये ठेवायचे. रोज सकाळी उठल्यानंतर त्या ठिकाणी ते जायचे, त्या ठिकाणी ते बघायचे आणि एक ₹10 नोट घ्यायचे आणि त्या दारातून नोट ते वरपासून खालीपर्यंत आणायचे. जर ती नोट त्यातनं गेली, त्याचं म्हणणं याचा अर्थ असा की ते जे कपाट आहे ते डिफेक्टिव्ह आहे. त्यामध्ये काय तर कमतरता आहे आणि ते कपाट ते बाजूला काढायचे आणि नवीन कपाट करायला सांगायचे. अशा रीतीने संपूर्ण त्या जीवनामध्ये त्यांनी ह्या संपूर्ण गोष्टी अत्यंत काटेकोर पाळल्या आणि म्हणूनच ते अत्यंत सुप्रसिद्ध असे गोदरेज कपाटाचे मालक झाले आणि संपूर्ण जगभर त्यांना प्रसिद्धी मिळाली. याचाच अर्थ असा की आपल्या जीवनामध्ये आपण जर आपल्याला परिपूर्णता पाहिजे असेल, तर आपण परमेश्वराचं ऐकलं पाहिजे. परमेश्वराप्रमाणे चाललं पाहिजे आणि ही परिपूर्णता होण्यासाठी परमेश्वर आपल्याला मदत करेल. आपण त्याच्या सानिध्यात राहायला पाहिजे आणि ही परिपूर्णता आपल्यामध्ये असो, असं परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर आपल्याला मदत करत आहे. पण त्या मदतीबरोबर आपणही काहीतरी प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वर करो, आपल्यामध्ये ही परिपूर्णता येवो, ही एकच प्रार्थना आम्ही आज करत आहे. धन्यवाद.